श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। कृपाकटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जयेत्या श्रीकृष्णे वंदू तया ते। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तं गोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। सगळ्यांना नमस्कार। गेल्या वेळी आपले 212 पर्यंत झालं होतं। आणखीन पंचकोशांचा विचार झाल्यानंतर पंचकोशांचा का विचार करायचा याच्याबद्दल शंकराचार्यांनी सांगितलं की पंचकोश जेव्हा बाजूला आपण सारतो तर त्यावेळी बोधरूप असा साक्षी अवशिष्य म्हणजे तोच फक्त शिल्लक राहतो। आपण म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्याला त्याच्याबद्दल म्हणता येतील। गेल्या वेळी मंगेश दादांनी सांगितलंच की जेव्हा एखाद्या गोष्टीवरती बरीच आवरणं असतात तेव्हा एक 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 काढायला लागतं, तेव्हा ती गोष्ट आपल्याला कळते। तसं आपल्या स्वरूपावरती आपल्या मी देह या अहंकाराचं आवरण आहे, मी प्राण आहे, मी बुद्धी आहे, या सगळ्या आपल्या विचारांची आवरण आहेत हे लक्षात घ्यायचं। आवरणं आहेत पण ती आवरणं सूक्ष्म आहेत, विचारांची आहेत, गैरसमजुतींची आहेत। आणखीन ही गैरसमजूत जी झालेली आहे तर ती जाणार आहे कशाने? नीट समजूत पटली तर। त्याच्यासाठी मग एक एक वरचं जे दिसतंय आपल्याला काढत जायचं। मक्याचं कणीस आपण सोलतो, किती आवरणं काढतो आपण? एक दोन अशी काढत जातो, बरीच असतात। तेव्हा आपल्याला आतलं सारं रूप दाणे मिळतात। काही कार्यक्रम असतो, आपण जमिनीवरती म्हणजे आमच्या इथे तरी एखादी साधी सतरंजी जुनी घालतो, त्याच्यावरती गालीच्या वजा काहीतरी घालतो। जो प्रवचनकार वगैरे असला किंवा काही कार्यक्रम मुख्य असलं तर त्यांच्यासाठी वेगळी बैठक घालतो। हे सगळं घातल्यानंतर नंतर मग जेव्हा आवरायची वेळ येते तेव्हा एक 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 उलट क्रमाने आपल्याला काढायला लागतं, तेव्हा खालची जमीन परत आपल्याला दिसायला लागते। तेच आहे इथे पण की आपण इतक्या या सगळ्या स्वतःच्या स्वरूपाबद्दल इतक्या समजुती करून घेतलेल्या आहेत। अविवेक, अविवेकेने कृतम बंधम, विवेकेनं कशाने काढायचं? विवेकाने। अविवेकाने ह्या सगळ्या गैरसमजुती झालेल्या आहेत, पुरेसा विचार नाही केलेला। ब्रह्माचं जेव्हा आपल्याला लक्षणं कळतात तर तेव्हा ते स्वतःला लावायचे की हे माझ्याकडे आहे का, हे माझ्याकडे आहे का। कुठच्या उपनिषदात आठवत नाहीये मला ऍज युज्युअल, पण एक कथा आहे की विरोचन आणखीन इंद्र दोघेही प्रजापतीकडे का बृहस्पतीकडे गेले आणि आम्हाला आत्मज्ञान सांगा म्हणाले। दोघंही यज्ञ, दोघांनाही आत्मज्ञान हवं होतं। ठीक आहे म्हणाले, तुम्ही असं करा, काहीतरी आकडा बराच मोठा 120 वर्ष किंवा असं वर्ष काहीतरी तपश्चर्या करायला सांगितली आणि तपश्चर्या करून माझ्याकडे या। दोघांनी मान्य केलं, तपश्चर्या केली। त्याप्रमाणे तपश्चर्या म्हणजे हे इथे मन शुद्ध होण्याची गोष्ट आहे। तपश्चर्येने शरीर जसं तापतं तसं मन पण तापून शुद्ध व्हायला लागतं, म्हणून तपश्चर्या आवश्यक असते
आणि तपश्चर्या म्हणजे आपल्याला जी सिनेमे सिरियलनी आपल्या कल्पनेतनं ज्या दिसत असतात तसं नसतं. कुठच्याही ध्येयासाठी जेव्हा आपण प्रयत्न करतो, शरीर मन त्यांना कष्ट देतो त्या ध्येयासाठी, तेव्हा त्याला तपश्चर्याच म्हणतात. आणि अशी तपश्चर्या त्या दोघांनी केली. आता ती तपश्चर्या झाल्यानंतर दोघंही आले, आणखीन म्हणाले सांगा आम्हाला. त्याच्यावरती बृहस्पतीने सांगितलं की आता असं करा, छान स्नान करा, चांगले कपडे घाला, अलंकार धारण करा आणि माझ्याकडे या. त्याप्रमाणे दोघांनीही व्यवस्थित झाले. तपश्चर्या करून जे काळवंडले होते, जरा खराब झाले होते, तर तसे परत नॉर्मलला आले असं आपण म्हणूया, अलंकार वगैरे घालून त्यांच्या नेहमीच्या. आणखीन गेले. त्याच्यावरती त्याने सांगितलं की आता त्या पाण्यात बघा, तलाव होता त्याच्या पाण्यात बघा काय दिसतंय. ते म्हणाले की सालोंकृत वगैरे असे मी दिसतोय. बृहस्पती म्हणाले की तेच ब्रह्म, तोच आत्मा. दोघंही खुश झाले, देह म्हणजे आत्मा, आणि आपापल्या रस्त्याला लागले. विरोचन थेट आपल्या राज्यात गेला. शेवटी राक्षसांचा राजा काही विचार न करता थेट गेला. आणखीन लोकांना सांगायला लागला की देह म्हणजेच आत्मा आहे, त्यालाच नटवा सजवा चारवाक. ते मत तिथे आलंय. आणखीन इंद्र जाता जाता विचारात पडला की आपण आत्मतत्व म्हणतो तर ते तर अविनाशी आहे, आकार नाहीये त्याला, आणि असं असताना देह आत्मा कसा असेल. म्हणून इंद्र परत फिरला, पुन्हा गेला आणि त्यांनी शंका सांगितली. बृहस्पती म्हणाले बरोबर आहे तुझं, आणखीन 120 वर्ष तपश्चर्या कर. असं करत करत हा एक 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 कोश त्यांनी बाजूला केला. दरवेळेस तपश्चर्या करायला सांगत होते. दरवेळी इंद्र 120 वर्ष तपश्चर्या करत होता. आणखीन मग प्राण म्हणजे आत्मा म्हणून सांगितलं. मग प्राण का नाही, आपण जे शिकलो तेच इथे. हे शास्त्र जे आहे, शास्त्र ग्रंथ आहे, प्रकरण ग्रंथ आहे, उपनिषदातलं तत्वज्ञान आपल्याला ह्या संतांच्या सगळ्या ग्रंथातनं मिळत असतं. तर त्यांनी मग ठरवलं, आपण जे पाहिलं की प्राण जे आहेत ते शेवटी अचेतन आहेत, विकारी आहेत, सारखे म्हणजे कधी जास्त चालतात कधी कमी काम चालतं त्यांचं. मग ते असणं शक्य नाही. पुन्हा 120 वर्ष तपश्चर्या करत. मग मन म्हणजे आत्मा. मग पुन्हा त्याच्याबद्दल झालं की मन आत्मा असणं शक्य नाही. आपण जो विचार केला तोच, की त्याचा झोपेत लय होतो, ते विकारी आहे, पंचमहाभूतांचं बनलेलं आहे वगैरे. पुन्हा गेला, पुन्हा तपश्चर्या केली. तशीच 120 वर्ष, किती वर्ष तपश्चर्या करत होता बिचारा बघा. आणि बुद्धी म्हणजे आत्मा, हे करत करत शेवट त्याला फक्त 30 वर्ष तपश्चर्या करायला सांगितली. आणि मग खरं आत्मज्ञान दिलं. म्हणजे ही गोष्ट आपल्याला काय सांगते, कोशांचं सांगितलंय, मूळ तिथे कोशांचं आहे, त्याचा विचार कसा करायचा हे आहे. पण ही एक एक विचारांनी बाजूला करायचा आहे. आणि हा विचार कसा करायचा, तर ब्रह्मतत्व काय आहे, आत्मतत्व काय आहे, त्या तत्वाशी माझी जी समजूत आहे ती ताडून पाहिजे. आणि माझी समजूत जेव्हा आपण त्याच्याशी पडताळणी करतो, त्यावेळी खरं काय आहे हे खरोखरी आपल्याला वाटतंय, तोच आत्मतत्व असणं शक्य आहे का, हा विचार आपला आपल्याशी करायचा आहे. आणि हा विचार करून म्हणजे तो हा सोडून टाकून, म्हणजे त्याचा निराश करून आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंत पोहोचायचं आहे. हेच इथे सांगतायत 213 मध्ये पण, की योयम आत्मा स्वयं ज्योती पंचकोश विलक्षण अवस्थात्रय साक्षी सन निर्विकारो निरंजन सदानंदस्य विज्ञेय स्वात्मत्वेन विपश्चिता. तेव्हा हा जो आत्मा आहे हा स्वयंज्योती आहे. स्वयंज्योती म्हणजे स्वयंप्रकाश. स्वयंप्रकाश म्हणजे त्याला कुठल्याही आपल्या नेहमीच्या गोष्टींनी जाणता येत नाही. डोळ्यांनी तो दिसत नाही, कानांनी ऐकू येत नाही,
त्वचेने स्पर्श करता येत नाही वगैरे, म्हणजे पंचज्ञानेंद्रियाने जाणता येत नाही, बुद्धी त्याच्यापर्यंत पोचत नाही, कारण बुद्धी त्याच्यातनं जन्माला आलेली आहे. ती कशी काय त्याला जाणेल? आईच्या पोटातलं मूल आईला जाणेल का? शक्य नाहीये. त्याच्यातनच जे सगळं जन्माला आलेलं आहे, त्या कुठल्याही गोष्टीने त्याला जाणणं शक्य नाही. म्हणजे तो स्वयंज्योती आहे, तो त्याचाच प्रकाशमान आहे. त्याच्या प्रकाशात म्हणजे त्याच्या ज्ञान प्रकाशात, म्हणजेच त्याच्या सत्तेवरती, दुसरा शब्द, तो आहे म्हणून. जसा रज्जू आहे म्हणून सर्प दिसतोय, रज्जूच नसते तर सर्प दिसायचं कारणच नव्हतं. तसा आहे, त्या स्वयंज्योती आहे, तो त्याचा आहे, त्याचा तोच आपल्या ज्ञानाच्या आनंदाच्या ह्याच्यात स्थित आहे. पंचकोश विलक्षण आहे, म्हणजे पंचकोशांतून तो वेगळा आहे, त्याच्या पलीकडला आहे. अवस्थात्रय साक्षी आहे. 3 अवस्था आपल्याला माहिती आहेत, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. इथे तुर्येचा विचार केलेला नाहीये, कारण ती ज्ञानाच्या प्रांतात जाते. त्याचा पुढे विचार आहे का आठवत नाहीये मला. पण या अवस्थांचा, 3 अवस्थांचा साक्षी आहे. साक्षी आहे म्हणजे काय आहे की तो त्या अवस्था नाहीये. तो अवस्था जेव्हा वेगळेपणाने बघतो तेव्हा साक्षीत्व घडतं. कोणी मारामारी चालली आहे, मी मारामारीत भाग घेतलेला असला तर मी त्याची साक्षी नाही होऊ शकत. मी बाजूला पाहत असले, बाजूला उभी राहून, तर मी त्याची साक्षी होईल, नाहीतर मी साक्षी होणार नाहीये. मी त्याच्यापासून वेगळी आहे, तेव्हा मी त्याची साक्षी होते. तसा आपलं आत्मतत्व जे आहे ते अवस्थात्रयांचं साक्षी आहे, म्हणजे अवस्थांना ते जाणतं. मी जागृती जाणते की नाही, म्हणजे मला ईश्वराने निर्मिलेलं जे ही सृष्टी आहे ती सृष्टी दिसते, ती सृष्टी कळते, जाणवते, काही म्हणा, याला म्हणतात जागृती. ईश्वर निर्मित सृष्टीशी जेव्हा आपलं तादात्म्य होतं म्हणा, किंवा ज्या वेळे त्याच्याशी सन्निकर्ष होतो, त्याच्याशी जेव्हा आपला संबंध प्रस्थापित होतो, त्याचं ज्ञान होतं, त्याच्यात आपण व्यवहार करतो, त्यावेळे त्या अवस्थेला जागृती असं नाव आहे. जेव्हा मनोनिर्मित सृष्टीत व्यवहार आपण करतो तर त्यावेळे त्याला स्वप्न नाव आहे. आणि हे दोन्ही जिथे नसतात, जिथे लयाला जातात, जेव्हा मन बुद्धी सगळे लयाला जातात, पण तरीही ते तत्व आहे, त्याला सुषुप्ती म्हणतात. शास्त्रीय व्याख्या झाल्या थोड्या, जरी त्या शब्दात सांगितल्या नसल्या तरी. म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या सगळ्यात मन बुद्धी हे सगळे कामं करतात. जो आत्मा आहे तो त्यांच्यापासून सगळ्यातनं अलिप्त आहे, तो काही करत नाहीये, म्हणून तो साक्षी होतो. 3ही अवस्थांचा तो साक्षी होतो, त्यांच्यापासून तो वेगळा होतो. आपण हा सगळा विचार केलाय, पण तरी देखील खासियत अशी असते, म्हणजे माझी तरी आहे, की झालेला असतो विचार, माहिती असतं, पण ते सगळं विस्मरणात गेलेलं असतं. त्या कर्णाला शाप होता ना, की वेळेवरती तुला ही विद्या आठवणार नाही. कर्णाच्या गुरूंनीच, परशुरामांनीच त्याला शाप दिलेला होता, की तुला ऐन वेळी ही विद्या आठवणार नाही. तसं आपलं असतं पूर्णपणे, की जेव्हा गरज असेल तर त्यावेळे मला हे आठवत नाही, मग मी करते अशा पद्धतीने मी इन्व्हॉल्व होते. वास्तविक मी काहीही करत नाही, मी आत्मतत्व आहे, हे माझ्या विस्मरणात जातं. देह करतोय, मन करताय, बुद्धी करतेय, हे जे सगळं चाललं आहे ईश्वराच्या सत्तेवरती म्हणा, ब्रह्माच्या सत्तेवरती, आत्मतत्वाच्या सत्तेवरती, म्हणजे ते आहे म्हणून म्हणून चाललेलं आहे. कुठच्याही पद्धतीने गेलं तरी बिघडत नाही, सगळं एकच आहे, त्याच्यात भेद नाहीये. पण मी करत नाहीये हे मुख्य आहे. पंचकोश निराश जो आहे तो मी ते नाहीये, हा आहे. केळ्याची साल आपण सोलतो, अनेक याच्या आपण साली काढून टाकतो, भुईमुगाचं टरफलं टाकतो. संत आपल्याला सांगतात की तांदूळाची साळ वगैरे जे बाहेरचं टरफल असतं ते काढून धान्य सार घ्यायचं आहे. तसं आपल्या आत्मतत्वावरती हे जे सगळे टरफल आहेत
ही काढायला सांगतायत आपल्याला. ही विचारांची आहे ते परत लक्षात घ्यायचं. आणखीन विचारांनी निर्माण झालेली ही जी आवरणं आहेत, ही जी टर्पलं आहेत, ही पूर्णपणे विचारानेच फक्त निघू शकतात. आणि आपल्याला विचाराशी वावडं असतं. एरवी विचार खूप करू आपण की ती मला असं का बरं म्हणाली, मग मी असं म्हणायला हवं होतं. किंवा आज काय काय आता काम आहेत, मला कुठे कुठे जायचं आहे, मग कसं जायचं आहे, मग रिझर्वेशन करायचं का गाडीने जायचं. सगळ्या पद्धतीचे खूप विचार करतो आपण, पण जो मुख्य करायला हवा तो विचार करत. हा जो विचार आहे तो सतत करायला हवा, तेव्हा तो ऐनवेळी जागेवरती येतो. तेव्हा तो ऐनवेळी सुचतो, आपोआप लक्षात येतो. आणखीन आपल्या रिॲक्शन्स बदलतात. अनुभवातल्या ह्या गोष्टी आहेत. आपल्या रिॲक्शन्स बदलतात. आपण शांत होतो, शांत राहतो. आणखीन हे कधी होतं तर आत्मतत्व जे आहे ते मी आहे हे जेव्हा भान होईल, त्यावेळे हे सगळे जे जगातले व्यवहार आहेत ना, तर त्याची मातब्बरी राहत नाही. प्रारब्धात असलं होईल, नसलं नाही होणार. प्रयत्न करायचं माझं काम आहे, ते मी करते. वडिलांनी सांगितलं होतं, मी SSC का MBBS कधीतरी म्हटलं मी नापास होणार आहे म्हणून. मला म्हणाले तू अभ्यास केलायस ना, मग नापास झालीस तरी चालेल. मला अभ्यास केला नसलास आणि नापास झालीस तर चालणार नाही. तू तुझं काम केलेलं असलं तर नापास झालीस तरी माझी काही हरकत नाही. कर्मयोग म्हणजे आपलं काम केल्यानंतर जर का आपण जे फळ मिळणार आहे ते आपल्या प्रारब्धानुसार मिळणार आहे. तिथे विचार करायचा नाही. तिथे जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मी स्वतःला त्याच्यात बुडवते, त्याच्यातच आपण अडकतो. आणखीन ह्या कोशात गुरफटतो. हे कोशात गुरफटणं जे आहे ना, ते आपल्याला बंद करायला हवं. ते हलक्या हाताने सोडवायला हवं. म्हणजेच विचाराने सोडवायला हवे. आणि विचार कसे? श्रुतीधिष्ठित. जे संतांनी सांगितलंय त्याप्रमाणे विचार करून आपल्याला त्याच्यातून बाजूला व्हायला लागते. म्हणून हा अवस्था त्रयांचा साक्षी आहे. ह्या अवस्था आहेत त्या देहाच्या आहेत, माझ्या नाहीये. माझा काही संबंध नाहीये. हा देह म्हणजे मी नाहीये. हे पक्क अगदी आतमध्ये बिंबलं पाहिजे. आणि बिंबण्यासाठी आपण येता जाता सुद्धा विचार करू शकतो की देह करतोय, मी बघतीये. मन विचार करताय, मनाकडे वेगळ्या यांनी साक्षीत्वानी पाहायचा आपल्याला अभ्यास करता येतो. विवेक चुडामणीने, विवेक सिंधुकारांनी म्हणजे मुकुंद राजांनी एक खूप छान सांगितलेलं आहे. आपण ध्यानाला बसतो ना, त्यावेळी 1760 विचार मनात येतात. नाही ते विचार येत असतात. त्याच्यावरती उपाय शिष्याने विचारला. तेव्हा त्यांनी सांगितलं की जो श्री गुरुचा अनुग्रहितू तेने सेवावा एकांतू तेथ चिंतावा गुणाती तू परमपुरुष जो. ठीक आहे. ते वेळी जे जे वृत्ती उठी ते देखी जे वेगळा गिया दिठी तई कल्पना हिंपुटी होऊनी मुरे. म्हणजे काय की त्यावेळी खूप वृत्ती म्हणजे त्यावेळी विचार वगैरे खूप उठणार आहेत. कारण स्वास्थ्य मिळत नाही त्या वृत्तींना वर यायला. आपल्या ज्या वासना वगैरे असतात तर त्या सगळ्या वृत्तींना बाहेर यायला फारसं आपण फुरसत देत नाही, कारण आपण मन इकडे तिकडे सारखं ठेवलेलं असतं. स्वस्थ बसल्यानंतर त्या वरती येतात. आणि वर आल्यानंतर मग काय करायचं, मला प्रश्न पडतो की मी नामस्मरण करते, मी सोहम साधना करते, आणखीन माझ्या डोक्यात नाही नाही ते विचार येत आहेत. ते देखील जे वेगळं आली आधी ठीक, त्यांचं साक्षीत्व करायचं. म्हणजे माझ्या मनात काय काय विचार चालले त्या विचारांकडे बघायचं. आणि त्या विचारांकडे बघत ते विचार कुठे धावतायत ते धावून देत. अशा पद्धतीने त्यांच्याकडे आपण अलिप्तपणे बघू शकतो. तो अभ्यास आपल्याला करता येतो. त्या विचारांच्या प्रवाहात आपण न वाहता विचारांना वाहून द्यायचं आणि आपण त्यांच्याकडे बघायचं केवळ साक्षीत्वाने. असं जर का बघायला लागलो तर कल्पना हिंपुटी होऊ न मुरे.
आपण त्याच्या मागे जात नाही म्हटल्यानंतर तिला वाईट वाटतं कल्पनेला. त्या सगळ्या ज्या इच्छा वासना उठत असतात, विचार उठत असतात, त्यांना वाईट वाटतं फार, आणि ते हिमपुटी होतात, निराश होतात, आणखीन गप्प बसतात. म्हणजे इथे साक्षीत्व आलं. साक्षीत्वाने जेव्हा आपण ह्या बुद्धी मन वगैरेच्या व्यापारांकडे पाहायला लागतो, देहाकडे पाहणं एक वेळ सोपं आहे, एक वेळ. पण मनाच्या आणि बुद्धीच्या व्यापारांकडे साक्षीत्वाने पाहणं, त्याच्यासाठी कॉन्शियस एफर्ट्स लागतात, जाणीवपूर्वक करायला लागतं. सवय व्हायला वेळ लागतो, पण शक्य आहे. कठीण असलं तरी शक्य आहे, म्हणूनच आपल्याला संत हे सांगत असतात. आपण ते शक्य आहे हे विसरतो. प्रॉब्लेम तो आहे. फक्त आपण काठिण्य त्यातलं बघतो, आणखीन सोडून देतो प्रयत्न. आरंभशूर, छान शब्द येतो. तसे आपण बहुतेक वेळा असतो. आणि तसं न करता जर का आपण नेटानी साक्षेप असा समर्थांचा शब्द आहे, सातत्य, त्याने जर का आपण ह्या पद्धतीने विचार करत राहिलो, तर आपण कधी त्याच्या पलीकडे जाऊ हे आपल्याला कळणार नाही. म्हणून अवस्थात्रय साक्षी आहे मी, हा जो आत्मतत्व आहे हे अवस्थात्रयांचा साक्षी आहे, तिन्ही अवस्थांचा. आणखी निर्विकार आहे. आत्मतत्वात काहीही बदल होत नाही. मन, बुद्धी, शरीर जे काही निर्माण झालेलं आहे ते सगळं बदलत जातं. पृथ्वी बदलते असं आपल्याला वाटत नाही, सूर्य बदलतोय असं आपल्याला वाटत नाही, पण तरी देखील तो बदलतोय की नाही आपल्याला माहिती आहे की त्याच्यात देखील सूर्य आता हळूहळू थंड व्हायला लागलाय वगैरे, या पद्धतीने आपण वाचतो. सगळ्यात बदल आहे. ग्रह निर्माण झालेले किंवा ब्लॅक होल मध्ये रूपांतरित झालेले आपण एक एक वाचतो. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे की ह्या सृष्टीत प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील आहे, प्रत्येक गोष्ट बदलते, म्हणजे प्रत्येक गोष्ट विकारी आहे. विकार म्हणजे आपण एखाद दुसऱ्या अशाच अर्थाने घेत असतो, पण हा विकाराचा अर्थ आहे बदल आहे. सगळी गोष्ट बदलते, पण आत्मतत्व, त्याच्या मागे असलेलं जे तत्व आहे ते कधीही बदलत नाही. आकाश त्याला उदाहरण जर का घेतलं, आकाशात कितीतरी गोष्टी येतात जातात, लक्षावधी ब्रह्मांड आहेत, त्याच्यात ग्रह तारे आहेत, कित्येक लक्ष प्रकाश वर्ष दूर असलेले असे आहेत. एवढं प्रचंड आकाश व्यापून आहे. केवढं व्यापून आहे मोजदात करता येणार नाही, सांगता येणार नाही, इतकं आहे, अफाट आहे. आणखीन असं जे आकाश आहे ते कायम आहे असं आपल्याला वाटतं की नाही? त्याच्यात सगळ्या ह्या गोष्टी बदलत आहेत, पण आकाश जसं त्या तसं आहे. त्याला आकार उकार काही नाहीये, निरवयव आहे, पण तरी देखील त्याला उत्पत्ती सांगितली आहे शास्त्रांनी. ते जाणार आहे महाप्रलयात, तेही सांगितलंय. म्हणजे आकाश पण विकारी आहे. जिथे बदल आहे, जिथे उत्पत्ती आहे, ती गोष्ट विकारी आहे. ईश्वर तत्व विकारी आहे. फक्त ब्रह्म जे आहे ते जसं आहे तसं निर्विकार असं आहे. कसलाही बदल होत नाही. निरंजन. निरंजन म्हणजे काय? आता निरंजन म्हणजे त्याच्यावरती कसले रंग नाहीयेत म्हणूया, किंवा कसलं आवरण नाही, शुद्ध स्वच्छ असं ते आहे. सदानंदस्य विज्ञेय स्वात्मत्वेन विपश्चितः. तो जो आहे तो आत्मा आहे, मी आत्मा आहे. आत्मत्वेन विज्ञेय, मी आत्मा आहे असं जाणावं. आणखीन तो सदानंद आहे, तो आनंद रूप आहे हे जाणून घ्यायचं. तो कसा आहे हे जाणून घ्यायचं. त्याच्यात विपश्चित जो ज्ञानी आहे, जो प्रयत्न करतोय, तर त्यांनी या पद्धतीने सारखा विचार करावा. विचार आत्ता केला सोडून दिला अशा ह्यानी जाऊ नये. सातत्याने तो विचार करत राहावा. सावध साक्षेपी आणि दक्ष तयास तत्काळाची मोक्ष म्हणून जे समर्थ म्हणतात ते ह्या कारणाने म्हणतात. धरसोड इथे चालत नाही. हे 24 तासाचं काम आहे. आणि गोंदवलेकर महाराज म्हणतात तसं की तुम्ही जागृतीच्या काळात नाम घ्या, झोपेत नाम घ्यायचं काम माझं. तसं असतं. मग ते अंतर्मनात चालू राहतं आपल्या.
म्हणून जागृतीत जास्तीत जास्त अनुसंधान सांभाळायचा प्रयत्न करायचा. जिथे गरज आहे तिथे आपल्याला त्या गोष्टीवरती व्यवहारातल्या कॉन्सन्ट्रेट करायलाच लागतं. पण त्याच्या आधी आणखीन नंतर जर का आपल्या मनात ईश्वराचा किंवा नामाचं किंवा काहीतरी अशा पद्धतीचा विचार असला तर मध्ये देखील तो चालू आहे असंच धरायला लागतं. सवयीने आपोआप तो सुरू होतो, त्याला प्रयत्न लागत नाही. पण त्यासाठी आधी प्रयत्नपूर्वक करायला लागतं. प्रयत्नांच्या शिवाय काहीही नाही. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. समर्थ सांगतात. समर्थ काय किंवा वसिष्ठ मुनी काय, प्रयत्नांवरती त्यांचा प्रचंड अगदी भर होता. यत्न तो देव जाणावा, चुकणे राक्षसी क्रिया म्हणून एका स्फुट रचनेत समर्थ म्हणतात. म्हणजे यत्न जो आहे ह्या बाबतीत व्यवहारात यत्न लागतो आपल्याला, ते मान्य असतं, ते आपण करत राहतो. पण इथला प्रयत्न जो विचारांचा आहे तो करणं फार गरजेचं असतं. तर आपल्याला आपलं आनंद स्वरूप जे आहे ते मिळतं आणि मग दुःख कधीही वाट्याला येणार नाही. अखंड शांती, समाधान, तृप्ती ह्याचाच अनुभव येत राहील. बाकी जग जगापरी चाले अशा पद्धतीने जग चालत असतं. मी आपल्या आनंदात मस्त राहून जाईन. तसं जर का मला करता आलं तर हे शक्य होईल एवढं नक्की आहे. कठीण आहे पण अशक्य नाही. आणि कठीण का आहे? माझी प्रवृत्ती नेहमी बाहेर धावत असते. ब्रह्मदेवाने वृत्ती जी आपली बनवलेली आहे, अंतःकरण जे बनवलेलं आहे, तर ते बाहेर जाणारं बनवलेलं आहे. श्रुतीच सांगते हे की स्वयंभूनी आपल्याला तस्मात पराक पश्यती नांतरात्मन. पराक म्हणजे बाहेर बघतो, आतमध्ये बघत नाही. पण त्याच्या विरुद्ध जाऊन आपल्याला आपलं कल्याण साधता येतं, आपल्याला विचार करता येतो. म्हणून त्याच्यात आळस करू नये म्हणून सांगितलेलं आहे. सदानंदस्य विज्ञेय स्वात्मत्वेन विपश्चित. आता त्याच्या पुढे शिष्याने प्रश्न केला. श्री गुरूंनी एवढं सांगितलं की अशा पद्धतीने सगळं बाजूला कर, जे बाकी खालती राहील तो आत्मा. मग शिष्याला प्रश्न पडला की मिथ्यात्वेन निषिद्धेषु कोशेष्वेतेषु पंचसु सर्वाभावम म्हणजे सर्व अभावम. सर्वाभावम म्हणजे सर्व भावम नाही. संस्कृत मध्ये जेव्हा आपण वाचतो तर त्यावेळे काना मात्रा हे सगळं व्यवस्थित वाचायला लागतं, नाहीतर त्याची संधी जी असते ना, अर्थ एकदम उलट होतो. सर्व भावम म्हटलं तर सर्वचा भाव आहे, सर्वाचं अस्तित्व आहे असं होईल. आणि सर्वाभावम जेव्हा म्हणतो तेव्हा सर्व अभावम असा अर्थ होतो त्याचा, म्हणजे काहीही नाही. पूर्ण विरुद्ध अर्थ होऊन जातो. हे संधी विग्रहाचे जे नियम आहेत ते थोडेसे माहीत करून घ्यावे जर का आपण संस्कृत वाङ्मय थोडं वाचत असलो तर. नाहीतर त्याच्याकडे लक्ष न देता फक्त मराठी अर्थ वाचावा. तेव्हा सर्वाभावम विना किंचिन्न पश्याम्यन्न हे गुरु विज्ञेयम किमु वस्तु अस्ति स्वात्मनात्म विपश्चिता. म्हणजे काय? शिष्य म्हणतोय की ह्या 5 कोशांचा निराश केला, बाजूला केले समजा, पण मग ह्याचा अर्थ असा होतो की ह्या देहातले जगातले सगळे पदार्थ गेले, मग उरलं काय? काहीच दिसत नाहीये तिथे. लक्षात घ्यायचं की जे मला कळतंय ते गेल्यानंतर मग तिथे काहीच नाही. काय आहे तिथे? काही नाहीये, अशी अवस्था येऊन जाते. सगळं दिल्यानंतर जसं आत्मारामात म्हटलेलं आहे, श्री गुरूंनी सगळं मागितलं, आणखीन तू स्वतःला दिलं नाहीस म्हणाले, मी स्वतःला पण देतो, शिष्य म्हणतो. श्री गुरु म्हणतात तरी पण आता काहीतरी उरलाय, काही नाही म्हणतोयस तू म्हणजे. शिष्य म्हणतो की आता देण्या काही नाही उरले. ते
श्री गुरु म्हणतात की नाही नाही म्हणता काही उपजले की, काही नाही असं जेव्हा म्हणायला लागतोस तेव्हा तिथे काय निर्माण झालं? शून्य ही संकल्पना निर्माण झाली. शून्याचा विचार आहे की जेव्हा ह्या मिथ्या गोष्टी सगळ्या काढून टाकल्या, मग काहीच नाहीये तिथे आता. मग मी काय करायचं? की शून्याची अवस्था क्वचित कोणाला जेव्हा लय चिंतन करतो किंवा हा पंचकोश निराश करतो, तर त्या अवस्थेत क्वचित कोणाला येऊ शकते. तर त्यामुळे त्याचाही विचार केला गेला इथे की एकदा मिथ्यात्वेन निषिद्धेषु, हे सगळे पंचकोश जे आहेत ते मिथ्या आहेत म्हणून त्यांचा निषेध केला, त्यांना दूर केलं. मग आता सगळ्याचाच अभाव झालाय, काहीच नाहीये तिथे मला दिसत आहे. तर तेव्हा मला सांगा की मग तिथे मी स्वात्मत्वाने म्हणजे मी आत्मा आहे किंवा आत्मवस्तू ती आहे कुठे? सगळं अभाव रूपच आहे. प्रश्न हा आलाय की ह्या सगळ्या मला माहीत असलेल्या गोष्टी मी नाहीये, हे जेव्हा आपल्याला होतं, काहीही यातलं सत्य नाहीये असं जेव्हा होतं, तेव्हा मग उरलाय काय? आता काहीच नाहीये. शून्याची अवस्था येऊन जाते, काही नाही वाटायला लागतं. त्याच्यावरती मग श्री गुरु सांगतात की सत्यमुक्तम त्वया विद्वन निपुणोसी विचारणे, अहमादि विकारास्ते तदभावोयम अपि अनु. म्हणजे सत्यमुक्तम त्वया, हे विद्वन, तू हुशार आहेस, विद्वान आहेस, म्हणजे विचार करायला तत्पर आहेस, विचार बरोबर करतोयस तू. हा जो विचार केलास तर तो सत्य वस्तूच्या बद्दल तू विचार केलास. पुढे याला जोडून आणखीन एक श्लोक तोही वाचते. सर्वे येनानुभूयन्ते यस् स्वयं नानुभूयते तमात्मानं वेदितारम विद्धि बुद्ध्या सुसूक्ष्मया. तू बोललास ते अगदी खरं बोललास. ह्या शून्याचा तू निर्णय केलायस, म्हणजे काही नाही याचा अर्थ ते शून्य. या शून्याचा तू इथे विचार केलेला आहेस. शून्यापर्यंत पोचायला देखील आपण शून्य शून्य म्हणून निकालात काढू, पण तिथपर्यंत पोचायला देखील तेवढं मन शुद्ध करून घ्यायला लागतं, तेवढा आपल्याला विचार करायला लागतो. नेहमीचा देह वगैरे जे आहे तर ते बाजूला करायला लागतात, तेव्हा शून्यापर्यंत पोचू शकू. शून्य टाकाऊ आहे मान्य आहे, पण तरी तिथपर्यंत पोचणं देखील आपल्याला प्रयत्नपूर्वक पोचायला लागतंय, म्हणून याला विद्वान म्हणून म्हटलेलं आहे. तर ह्या शून्यवाद्यांचं मत जे आहे ते तू आत्ता मांडलायस, ते बरोबर मांडलेलं आहे. त्यांचं मत जे आहे ते असंच आहे की हे सगळे मन बुद्धी चित्त अहंकार वगैरे ह्याच्यातनं जे काय आहे ते सगळे तू बाजूला काढल्यानंतर त्यांचा अभाव आहेच, हे अगदी बरोबर आहे. पण हा अभाव कोणाला कळला मला सांग? काही नाही तू म्हणतोयस, पण ते तुला कळलं ना की आता एवढं सगळं जे मी नाही म्हणून बाजूला केलं, आता काही नाही उरलं. मग हे काही नाही कोणाला कळलं? ज्याला कळलं तो तिथे आहे की नाही? त्याच्याशिवाय कळेल का? काही नाही मध्ये तू पण हरवून जाशील. ज्याला लय समाधी असं नाव आहे. लय समाधी तिथे काही नाही मध्ये निर्विकल्प होऊन जातं, म्हणजे जागेपणाची झोप म्हणूया. झोपेत जसं सगळ्याचा लय होतो ना, आणखीन मग कसलं भान नाही उरत, तशाच पद्धतीने जर का शून्यामध्ये समाधी लागली चुकून, तर तसा अनुभव आहे. तिथे लय झाल्यामुळे स्वतःचं भान नाही राहत. जर का आपण जागृत नसलो, सावध नसलो, तर हे असं होऊ शकतं. तिथे हा विचार करायचा आहे. ज्यावेळी लक्षात येतं की आता काही नाही, हे कोणाला कळलं? काही नाही असं जे वाटतंय मला, ते कळलं कोणाला? कोणाला तरी कळल्याशिवाय काही नाही मी म्हणूच शकत नाही.
काही नाही हे कळलेलं आहे. आणखीन ते ज्याला कळलं तर ते तत्व तिथे आहे. म्हणजे काही नाही असं होईल कसं? काहीतरी तिथे आहे. आणि ते जे तत्व आहे ते तू आहेस. ज्याच्या सत्तेवरती हे सगळं जग कळत होतं, हे कोश कळत होते, ज्याच्या सत्तेवरती तू विचार करत होता, ज्याच्या सत्तेवरती तुला दिसताय, इथे पक्ष्यांचे आवाज ऐकू येत आहेत, बाहेरनं गाडी गेली ती आवाज ऐकू आली, हे सगळं कोणाच्या सत्तेवरती ऐकू आलं? ज्याच्या सत्तेवरती ऐकू आलं ते तत्व मी आहे. बाकी जे काही ऐकू येत आहे, जे काही येत आहे आणि जात आहे ते मी असणं शक्य नाही, ते सत्य असणं शक्य नाही. त्या पक्षाच्या आवाजाच्या मागे ज्याच्यामुळे तो आवाज करू शकतो ते आत्मतत्व आहे. मला ऐकायला त्या कानांच्या मागे ते आत्मतत्व आहे. दोन्ही एकच आहेत, त्याच्यात काहीही भेद नाही. आत्मतत्व कुठच्याही प्राण्याचं पहा, मुंगीचेही मनोगत जाणे म्हणून माऊलींनी ज्ञानाच्या बद्दल म्हटलंय. का म्हटलंय? आत्मतत्व सगळीकडे एक आहे. तो आत्मा मी आत्मा वेगळा नाहीये म्हणून तिचंही मनोगत त्याला कळू शकतं, जर का इच्छा असली तर. जर का कायमच कळायला लागलं तर काय गोंगाट होईल याचा विचार करा. झाडं, फुलं, पक्षी सगळ्यांचं मनोगत कळताय म्हणजे कानावरती सतत आदळत राहील, तसलं काही नसतं. त्या इच्छा असली, तिथे कॉन्सन्ट्रेट केलं तर कळू शकतं, हे बरोबर आहे. म्हणून इथे जे म्हटलंय की अहम आदी विकार, हा मी वगैरे हे जे सगळे विकार आहेत, अहंकार हा बदल होतो की नाही? अहंकार कधी फुगतो, मोठा होतो, तर कधी आपटतो खाली. हे सगळं जे होतं म्हणजे त्याच्यात बदल होतात. तुकाराम महाराजांचं आहे की अणुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. हा अहंकाराचा जो प्रकार आहे हा अत्यंत सुंदर आहे की एकतर व्यापक होऊन जा, अहंकार सगळीकडे, ईशावास्यमिदम सर्वम जसं म्हटलंय की तसं अहंकाराने म्हणजे मीनी, इथे सामान्य अहंकार आहे, विशेष अहंकार नाही. हा देह म्हणजे मी जी आहे ती आकाश एवढी होणं शक्य नाहीये, ती व्यापणं शक्य नाहीये. पण जी खरी मी आहे ती मी आकाशाहून मोठी आहे, अशा पद्धतीने आपल्याला विचार ठेवता येतो. त्या व्यापकत्वाचा हा विचार आहे. परिच्छिन्नत्वाचा विचार बाजूला टाकायचा. आणखीन अहंकार, सामान्य आणि विशेष असे जे आपण प्रकार पाहिले होते. सामान्य अहंकार म्हणजे माझं अस्तित्व, सत्रू, ते व्यापक आहे, ते सगळीकडे आहे. सत नाही असं नाहीये, सद्रूपी आत्मा नाही असं. सत तत्व जे आहे, सगळ्या गोष्टी आपण आहे म्हणतो, आहे 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 आहे, अमुक आहे तमुक आहे, सगळ्या मागे आहे आहे. आणि हा आपला जर का अहंकार आपण विस्तारला, ते सत्तत्व मी आहे. मी पण मला आहे म्हणून म्हणते. दार वाजतं, आपण विचारतो कोण आहे? मी आहे. मी आहे म्हणजे कोण आहे? मी पण म्हणते मी आहे. हे जे मी आहे हे आपलं सहज उत्तर आहे. याला कारण तो सामान्य अहंकार जो आहे तो कायम असतो. विशेष अहंकार जो असतो तो जाणीवपूर्वक आणायला लागतो. हा सहज आहे अगदी. आणि हा सगळीकडे आपण व्यापला जर का, तर आपण गगना व्हावे गगनाहून वाढ म्हणून जे सांगितलंय तसं होऊ शकतो. किंवा इतका तो कमी करायचा की जवळजवळ नाही. अणुरेणू या थोपडा सूक्ष्म आहे. आत्मतत्व जे आहे ते अत्यंत सूक्ष्म आहे. माझं स्वरूप जे आहे ते निरवयव आहे, अविकारी आहे, अत्यंत सूक्ष्म आहे. अशा पद्धतीने विचार करायचा. जे सूक्ष्म असतं तेच व्यापक असतं, हा विचार आहे त्याच्या मागे. अत्यंत सूक्ष्म गोष्टी व्यापक असतात. पृथ्वी एवढी आहे,
त्याच्याहून पाणी पसरतं जास्त, तेज आणखीन पसरतं. सूर्याचं तेज आपल्याला माहिती आहे सगळ्या पृथ्वीच्या अर्ध्या भागावरती पसरलेलं असतं. वायू आणखीन पसरतो, त्याचं आवरण सगळ्याच पृथ्वीला व्यापून आहे, त्याच्यावरती काही किलोमीटर. आकाश तत्व त्याहून व्यापक आहे, जेवढं सूक्ष्म तेवढं व्यापक, आणि त्याच्याहून सूक्ष्म आकाशाच्या गाळणीतनं गाळून घेण्यासारखं जे आत्मतत्व आहे ते अत्यंत सूक्ष्म आणि अत्यंत व्यापक आहे. असं हे तत्व आहे. तर त्याच्याबद्दल तू विचार कर, कारण अहंकार वगैरे विकार सगळे त्यांचा अभाव सुषुप्तीत होतो, पण तिथे देखील आपल्याला कळतं की काही मला कळलं नाही, हे आपल्याला कळतं. ते कळून घेणारं तत्व तिथे आहे. म्हणजे मी आता याच्यात सूक्ष्म बुद्धिवृत्तीबद्दल म्हणत नाहीये, तर सूक्ष्म बुद्धिवृत्ती ज्याच्या सत्तेवरती काम करते ते तत्व तिथे आहे. ते तत्व तिथे आहे म्हणून ती सूक्ष्म बुद्धिवृत्ती काम करते. अज्ञात सूक्ष्म बुद्धिवृत्ती म्हणून आपला विचार झालेला आहे की ती अज्ञात आहे, कारण ती माझ्या जाणीवेत नसते. पण मला स्मृती होते सकाळी उठल्यावर की मला काही कळलं नव्हतं, मला गाढ झोप लागली, छान वाटलं. ही सगळी जी स्मृती आहे, स्मृती अनुभवल्याशिवाय होत नाही. म्हणजे अनुभव घेणारं काहीतरी तिथे मानायला लागतं. म्हणून अज्ञात सूक्ष्म बुद्धिवृत्ती शास्त्राने स्वीकारलेली आहे. पण ती कोणाच्या सत्तेवर काम करते, कोण आहे म्हणून तिथे ती काम करते, तर ते आत्मतत्व आहे. मी आहे तिथे, खरी मी जी आहे ती सगळीकडे आहे. आणखीन म्हणून ते ती काम करत असते, आणि म्हणून साक्षीत्व चालतं. आणखीन म्हणून हा अनुभव सुषुप्तीचाही अनुभव येतो. म्हणजे त्या शून्यावस्थेत देखील अनुभवणारा तिथे मागे आहे, हे तू लक्षात घे. हे तू इथे म्हणतायत की अतिसूक्ष्म बुद्धीने जाण, विद्धी बुद्ध्या सुसूक्ष्मया. शुद्ध सूक्ष्म बुद्धी जी असते तिने ते साक्षी स्वरूप जे आहे ते तू जाण. तदात्मानं विदितारम विद्धी बुद्ध्या सुसूक्ष्म. जो सगळ्यांना जाणतो, वेदितारम, विदितारम अर्थ बदलतो. वेदितारम म्हणजे जो सगळं जाणतो, त्या आत्मतत्वाला तू अत्यंत सूक्ष्म शुद्ध बुद्धीने जाण म्हणून सांगितलंय. ही सूक्ष्म बुद्धी व्हायला परत परत सांगायला लागतं की सूक्ष्म बुद्धी व्हायला चित्त शुद्ध व्हायला लागतं. म्हणजे आपण म्हणू की शास्त्रज्ञांची बुद्धी सूक्ष्म असते, मान्य, त्यांची देखील तपश्चर्याच आहे. पण स्वच्छ बुद्धी असेल की नाही ते सांगता येत नाही. त्यांची तपश्चर्याने झालेली, विचाराने झालेली शुद्ध बुद्धी आहे. पण जेव्हा एरवी देखील त्यांचं चित्त शुद्ध राहिलं तर ह्या तत्वाला गवसणी घालता येते. मनात चुकीचे विचार नाही येऊन द्यायचे. आधी हे प्रयत्नपूर्वक करायला लागतं. विचाराला, नामाने त्याला हो द्यायचा. ऍक्शन तर करायचीच नाही, आवरायचं. शम दम उपरम हे जे सगळे आहे तर ते तेवढ्यासाठी आहेत की बुद्धी आपली स्वच्छ व्हावी. स्वच्छ झाल्याशिवाय ती तेवढी सूक्ष्म होणार नाही, अत्यंत टोकदार होणार नाही. आणखीन टोकदार सुईच कापडात सहज शिरते, बोथट नाही शिरत, त्याला अग्र लागतं, टोकदार लागते. तशी बुद्धी सर्वगामी होण्यासाठी ती सूक्ष्म व्हायला लागते, आणि ती अभ्यासाने होते, चित्त शुद्ध होऊन होते. त्याच्याशिवाय तिला सूक्ष्मता येत नाही. म्हणून हे जे सूक्ष्म तत्व आहे, जे भाव आणखीन अभाव ह्या दोन्हीचं साक्षीत्व करतं. दोन्हीचं साक्षीत्व करतं म्हणजे दोन्हीला जाणतं. भाव म्हणजे जे निर्माण झालेलं आहे, अस्तित्वात आहे, त्या सगळ्यांना आपण जाणतो की नाही. मला समोर सगळं दिसतंय, खुर्च्या दिसताय, टेबल दिसताय, सगळं दिसतंय, मी त्यांना जाणतीये, आणि त्यांच्या अभावाला पण मीच जाणतीये. ते जेव्हा माझ्या समोर नसतात तेव्हा मीच त्यांच्या अभावाला जाणते.
मी देहाला जाणते, मनाला जाणते, बुद्धीला जाणते. आणि त्यांचा अभाव जेव्हा होतो झोपेत तेव्हा देखील त्यांना मीच जाणते. म्हणजे जाणणारं जे तत्व आहे त्या जाणणाऱ्या तत्वाला सूक्ष्म बुद्धीने जाण. म्हणजे बुद्धीने बुद्धीला जाणायचं आहे असं म्हणूया आपण. आपल्यालाही सवय आहे, दोन मनात खेचाखेच चालते. अमुक करावं तमुक करावं, बुद्धीमध्ये खेचाखेच चालते. हा निर्णय तो निर्णय. तशीच इथे आहे की जी स्थूल बुद्धिवृत्ती आहे तर तिला ही सूक्ष्म बुद्धिवृत्ती बाजूला करते. अतिसूक्ष्म बुद्धींनी आपल्याला हे अतिसूक्ष्म तत्व जाणणं म्हणजे त्याच्याशी एकरूप होणं शक्य असतं. त्याला वेगळेपणाने जाणता येत नाही. आपण बघितलं, ते आपलं स्वरूप आहे. आपलं स्वरूप असल्यामुळे आपण जेव्हा त्याच्याशी मिसळून जाऊ तेव्हा त्याला जाणल्यासारखं होईल. जसा मी तो सिंहाचा दृष्टांत श्री गुरूंनी माझ्या सांगितलेला सांगितला होता, माझा फार लाडका आहे, की सिंहाने जेव्हा शिकाऱ्याला खाल्लं त्यावेळेस शिकाऱ्याला सिंहाचं खरं ज्ञान झालं. जेव्हा तो त्याच्या नसानसात रोमारोमात शिरला शिकारी, तद्रूप झाला, तेव्हा त्याला सिंह म्हणजे काय हे कळलं, तोच सिंह झाला. तसं आपल्याला ज्या वेळे आपण त्याच्याशी आपलं मन बुद्धी चित्त अहंकार सगळं बाजूला जेव्हा टाकलं जाईल, त्याचा निराश केला जाईल, तर निराश केल्यानंतर जे आहे ते आत्मतत्व आहे. आणि हा विचार ह्या शून्याच्या ह्याच्यात करायचा की ज्याच्यामुळे मी जाणते ते तत्व मी आहे. पंचकोश निराश म्हणून जो साधनेचा प्रकार आहे तर तो इथे जवळजवळ पूर्ण झालेला आहे. आणखीन म्हणजे अजून आहे शून्याच्या बद्दल वगैरे पुढे थोडस. पण हा जो विचार आहे, आपण जेव्हा बैठकीच्या साधनात अशा पद्धतीने विचार करायला लागतो तेव्हा क्वचित शून्याचा अनुभव घेऊ शकतो. हा निराश करत जायचा, मी देह नाही वगैरे. मला कळणार कसं की माझ्या स्थूल देहाचा निराश झालाय? जेव्हा आपला साधनेला बसतो, ध्यानाला बसतो, आणखीन पंचकोशांचा निराश करायला लागतो. मी देह नाही, स्थूल देह नाही, कारण अमुक अमुक अमुक, मग मी मन आहे, नाही मी मन पण नाही. आपण जात जातो एक एक. पण ते मागे पडलात की नाही, का नुसती पोपटपंची चालते, हे कसं करायचं? ज्यावेळी आपल्याला काय म्हणूया, कुठे मी बसलीये, किती वेळ बसलीये, मला कुठे आणखीन जायचं आहे, सगळे विचार बाजूला पडतात. त्यावेळी स्थूल देहाचा निराश झालेला असतो. स्थूल सराउंडिंग आपलं विसरलं जातं. तेव्हा स्थूल देहाचा आपल्याला प्राणांची हालचाल जाणवत असते. प्राणांचा जेव्हा निराश होतो तेव्हा ती हालचाल त्याच्या पलीकडे आपण गेलेले असतो. जेव्हा पुढल्या कोशात जातो तेव्हा मागच्या कोशाचा निराश होतो. जेव्हा आपण मनोमय कोशाचा विचार करायला लागतो तेव्हा प्राणाकडे आपलं दुर्लक्ष होईल, श्वासाकडे दुर्लक्ष होईल. मनोमय कोशाचा विचार आपण करतो, तो कधी मागे पडेल? जेव्हा आपण विज्ञानमय कोशात शिरू तेव्हा. मग त्यावेळे त्या मनाचे जे व्यापार आहेत, संकल्प जे आपल्या मनात उठत असतात, मन धावत असतं, ते धावणं बंद होऊन जातं. विज्ञानमय कोशाचा निराश झाला. प्राणमय कोशाच्या निराशाच्या वेळेस कर्मेंद्रियांचा पण निराश होतो. आणि कर्मेंद्रिय त्यावेळे आपण इच्छा असली तरी हालचाल करायला शक्य होत नाही आपल्याला. ती जड होऊन राहतात असं म्हणूया आपण. आपल्याला हलवायची ताकदच उरत नाही, सॉर्ट ऑफ. इतकी ती गप्प बसलेली असतात. हात हलवावा म्हटलं तरी तो नाही हलवता येत. तसंच जेव्हा विज्ञानमय कोशाच्या ह्याच्यात जातो, त्याच्या पलीकडे आपण जायची वेळ येते, तेव्हा ज्ञानेंद्रियांचा पण निराश झालेला असतो. आपल्याला भोवताली काय चाललंय वगैरे काहीही जाणीव होईनाशी होते. तोपर्यंत आपल्याला ऐकू येत असतं कोण काय करताय ते, कानावरती पडत असतं.
जरी त्याच्याबद्दल विचार केला नाही, जरी त्याच्या मागे मन गेलं नाही, तरी देखील आपल्याला ते ऐकू येत असतं. कुठेतरी आवाज ते जाणवत असतात, स्पर्श जाणवत असतो. पण जेव्हा त्याच्या पलीकडे जातो तेव्हा ते जाणवणं पण बंद होतं. आणि मग आता काहीच नाही उरलं, काहीच नाही उरलं हे जे आहे. तर तिथे आपल्याला जाग म्हणजे सावध असायला लागतं की मी जाणतीये काही नाही उरलेलं. हे काही नाही उरलेलं मी जाणतीये, जी मी जाणते ती मी खरी आहे, सोहम. म्हणून ताबडतोब आपण त्याच्या पलीकडे जातो. आणि ह्या सोहमशी जेव्हा, त्या सहाशी जेव्हा तादात्म्य आपलं होतं, पूर्णपणे तद्रूपता येते, त्यावेळी ज्याला आपण ज्ञान समाधी म्हणतो तो समाधीला. म्हणजे पंचकोशांचा आपल्याला प्रत्यक्ष साधनात जसा चालता बोलता उपयोग आहे, तसा बैठकीच्या साधनात पण उपयोग असतो. चालता बोलता आपल्याला हा विचार ठेवता येतोच की जेव्हा देहाला काही होईल तेव्हा मी देह नाही, देह दमलाय, मी नाही दमलेली. देहाला जरा विश्रांती दे, 5 मिनिटं शवासन कर की देह ताजा तवाना होऊन जातो परत. हे कसं होतं? कारण देह मी नाहीये, म्हणून हे होऊ शकतं. त्या मनाला आपण विचार करायला लागतो, मनाचा जेव्हा बाजूला ठेवतो, त्याला साक्षीत्व करायला लागतो, तेव्हा त्याचे व्यापार कमी व्हायला लागतात, बुद्धीचे निर्णय अचूक व्हायला लागतात. बुद्धीला मग निर्णयाला फारसं काही सामान पण येत नाही, कारण मनाचे संकल्प कमी व्हायला लागतात ना. हे हळूहळू जागृतीतल्या ह्या साधनांनी होतं. आणि बैठकीच्या साधनाची त्याला जोड दिली तर आणखीन लवकर होत. म्हणून हे करत जायचं आहे. हे नुसतं ऐकून सोडायचं नसतं. हे 24 तासाच्या साधना असतात. सगळ्या साधना ज्या आहेत त्या कायम करायच्या साधना आहेत. म्हणून इथे जे सांगितलं की शून्य जे आहे, तर आता काही नाही म्हणतोयस हे बरोबर आहे, तो विचार तुझा बरोबर आहे, पण ते जाणणारा तिथे आहेस हे विसरू नकोस तू. त्याला तू सूक्ष्म बुद्धीने जाण. जो शून्याला जाणतो त्याला सूक्ष्म बुद्धीने जाणतो. तत्साक्षिकम भवेत तत्तत् यद्यद् येनानुभूयते कस्याप्यननुभवतार्थे साक्षित्वम नोपयुज्यते. म्हणजे साक्षित्व म्हणजे आपल्या अनुभवात येणारी गोष्ट. मला आता हा इथे रिमोट दिसतोय, हा रिमोट जो मला दिसला म्हणजे मी त्याची साक्षी झाले की नाही. जी कुठची गोष्ट माझ्या अनुभवात येते तर तिच्याकडे मी वेगळेपणानेच बघत असते, मी ती होऊन बघत नाहीये. मी कधीही तो रिमोट होणार नाहीये, मी त्याच्याकडे नेहमी वेगळेपणाने त्याचं ज्ञान करून घेणार आहे, म्हणजे मी त्याची साक्षी आहे. मगाशी जे हे म्हटलं की शून्याचं मला ज्ञान झालं कारण मी त्याच्याहून वेगळी आहे, मी त्याच्या पलीकडे आहे. अशा अनुभवलेल्या गोष्टींचंच स्मरण होतं आणि अनुभवलेल्या गोष्टींचंच साक्षीत्व करता येतं. साक्षी हा वेगळा असतो, म्हणून त्याचं त्या पदार्थांचं ज्ञान होतं आणि म्हणून ते वेगळेपणाने आपल्याला कळू शकतात. हे अगदी एक आपल्याला म्हणजे लक्षात ठेवायची ही गोष्ट असते. अनुभव नाही अशा पदार्थांचं आपल्याला ज्ञान होत नाही, त्यांचं साक्षीत्व आपल्याला करता येतं. त्यांचं साक्षीत्वाचा काही उपयोग नाहीये. साक्षीत्व कसं करणार जे पाहिलेलंच नाहीये, ज्याची स्मृती नाहीये. स्मृतीत असलेल्या गोष्टींचं साक्षीत्व करणं शक्य आहे, कारण मी त्या स्मृतींकडे बघते वेगळेपणाने. बुद्धीच्या व्यापारांकडे, मनाच्या व्यापारांकडे मी वेगळेपणाने बघते, म्हणजे मी त्यांचं साक्षीत्व करते. पण ज्याचा अनुभवच नाहीये त्याचं साक्षीत्व कसं करणार आहे? म्हणून त्या शून्याचा इथे परत निराश करण्याचा आपल्याला उपाय सांगितला त्यांनी की ते साक्षी आहेस तिथे, तुला ते कळतंय बाबा,
आणि म्हणून तू त्याचा ते बाजूला सोडून दे. असं स्वसाक्षिको भावो यत स्वेनानुभूयते अतः परम स्वयं साक्षात प्रत्यगात्मा न चेतरा. म्हणजे ज्या अर्थी हे सगळं मीच करते, शून्याचं साक्षीत्व कोणी केलं? मीच केलं ना. म्हणजे कोण साक्षी आहे? मीच साक्षी आहे, हा विचार आहे. म्हणजे तो साक्षी रूप प्रत्यगात्मा, तो कुटस्थ, ते सगळं जाणणारा, ज्याच्या सत्तेवरती हे सगळं जाणलं जातं, ते तत्व मी आहे. तोच आता शिल्लक आहे, दुसरं याच्याहून पलीकडे काही नाही आहे. एतद्वैतत तेच हे आहे. इथे आता वेळ संपलेली आहे. आत्मतत्वाबद्दल आता थोडस परत सांगणार आहेत. 218 पर्यंत आपलं झालेलं आहे आता यावेळेस. पुढल्या वेळेस पुढला भाग. हरिओम. कोणाला प्रश्न असल्यास व्हिडिओ ऑन करून अनम्यूट करून विचारा. नमस्कार ज्योत्स्नाताई. नमस्कार. मी माझ्या शब्दांचा थोडासा इथे गोंधळ होतोय. जेव्हा तुम्ही म्हणतात की सामान्य अहंकार आणि विशेष अहंकार, तुम्ही सामान्य आणि विशेष बऱ्याच वेळा ते शब्द वापरले, तिथे दरवेळी माझा गोंधळ होतोय. थोडासा क्लिअर अर्थ लक्षात नाही आला माझ्या. सामान्य म्हणजे कॉमन. मी आहे ही कॉमन वृत्ती आहे की नाही? हो. प्रत्येक जण मी आहे असं म्हणतो की नाही? अस्तित्वाची आपल्याला जाणीव आहे की नाही प्रत्येकाला? येस. अगदी प्राणी मात्राला सुद्धा जाणीव आहे ती अस्तित्वाची. ती जाणीव जी आहे तो सामान्य अहंकार आहे, सगळ्यात कॉमन आहे, तो कॉमन फॅक्टर. आणि विशेष अहंकार म्हणजे मी स्त्री आहे, मी डॉक्टर आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, माझं वय एवढं आहे, हे सगळे जे आहेत हे विशेष अहंकार. ओके ओके. साधारण मी असं घेत होते, पण प्रत्येक वेळी तुम्ही जो म्हणालात ते वेगळं वेगळं वाटायला लागलं मला. ओके. सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐसी स्फूर्ती स्फुरेचे अहर्निशी ते वस्तुगामी. माऊलींनी सांगितलं मी आहे ही जी स्फूर्ती आहे ती परब्रह्म वस्तूच्या सत स्वरूपाची आहे. म्हणून तो सामान्य अहंकार आहे, सगळ्यांच्या मध्ये आहे ती स्फूर्ती, नाही असं कोणी नाही. कारण विशेष म्हणजे मग आपण असं विशेष काही कोणाच्यात आहे असं म्हणतो ना, तिथे माझा गोंधळ. हो बरोबर आहे. हे आपलं होतं की परमार्थातले शब्द आणखीन आपले मराठी भाषेतले शब्द याच्यात आपण जेव्हा तेच अर्थ इकडे घ्यायला जातो ना, तेव्हा गडबड होऊन जाते आणि पुन्हा इंग्लिश त्याच्यात गोंधळ करत. थँक्यू, आलं लक्षात. ज्योत्स्नाताई, इथे 218 मध्ये तुम्ही पुढच्या वेळेस घेणार आहात की म्हणजे प्रश्न आहे? अच्छा, ओके, ठीक आहे. कारण की ते प्रश्न शेवटी जो आलाय, प्रत्येगात्मा न चेतरः न च इतरः असं म्हणायचं, म्हणजे तो स्वयंसाक्षी आहे म्हणून म्हणलाय का? बरोबर आहे. ते पुढल्या वेळेसच त्याचा विचार. मी आता फक्त वाचलं खरं सांगायचं तर. बरोबर. आता 217 पर्यंत आपण विचार केलाय, 218 पासून पुढल्या वेळेस. चालेल चालेल, ओके. 2 मिनिटं होती म्हणून तेवढा वाचला मी फक्त श्लोक. अच्छा अच्छा, ठीक ठीक. ते विचारते, म्हणजे बैठकीच्या साधनात बुद्धी सूक्ष्म करणे वगैरे तो विचार झाला. पण मला असं विचारायचंय की जागृतीत पण बुद्धी सूक्ष्म ठेवणे
म्हणजे विवेक जागृत ठेवणे किंवा वासना विरहित ठेवणे, असं कसा करता येईल अर्थ? हे बघ, इथे तू बुद्धी सूक्ष्मचा एक अर्थ पक्का लक्षात घे, की जी सूक्ष्माला वेध घेत असते, सूक्ष्माबद्दल विचार करत असते, ती सूक्ष्म बुद्धी राहते. जी स्थूलाचा विचार करते ती बुद्धी स्थूल असते. म्हणून जागृतीत पण चेतना सगळ्यांच्यातली चैतन्य आपण बघत राहिलो तर तर ती ते सूक्ष्म सूक्ष्म बुद्धीने. राहील. पण ती जेवढी सूक्ष्म बैठकीच्या साधनात होईल तेवढी जागृतीत होणार नाही, कारण आपली व्यवधानं अनेक असतात. विचार करताना इकडून आवाज येतोय, तिकडून कोणीतरी हाक मारताय, चालू असतं एका पाठोपाठ एक. ती त्या ह्याच्यात राहू शकत नाही. त्यामुळे होईल पण राहणार नाही, निमिष मात्र बरोबर. तेवढी सूक्ष्म होईल. तेव्हा सूक्ष्म बुद्धी झाल्याशिवाय आपल्याला साधना व्यवस्थित करताच येणार नाही. जितकी सूक्ष्म तितकं आपल्याला विचार जास्त नीट करता येतो. जितकी शुद्ध तितकी ती सूक्ष्म आणखी विचार योग्य दिशेने करणारी होती. मावशी, जागृतीमधली नामस्मरण करणारी वृत्ती सूक्ष्म राही म्हणता येईल का? हो, ती देखील सूक्ष्म वृत्तीशिवाय करताच येणार नाही आपल्याला. हा, जर का मेकॅनिकल चाललं असलं तर ती स्थूलच आहे. पण जर का मनापासून चाललं असलं तर ती सूक्ष्मतेच्या वाटेवरती आहे. श्री ठीक आहे. अजून काही प्रश्न असतील तर आपण थांबू. ठीक आहे, मी शेवटचा श्लोक घेतो. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्री राम. जय.